अद्याप सरकार अस्तित्वात यायचं आहे, सरकारला शपथ घ्यायची आहे. पण त्यांना जेव्हा बदललं तेव्हा त्याच्यामध्ये निवडणूक काळापुरतंच त्यांची बदली आहे असं त्या आदेशामध्ये निवडणूक आयोगाचा होतं. खरं म्हणजे असं होत नाही. मुळात आम्ही वारंवार सांगत होतो की रश्मी शुक्ला यांच्या निवडणुकीबाबतच वाद आहे. पण 2.5 वर्षापूर्वी सुद्धा त्यांची नेमणूक त्याच पद्धतीनं झाली, आताही होईल. भविष्यामध्ये अशा घटना घडत राहतील. बेकायदेशीर नियुक्त्या, बेकायदेशीर नेमणुका त्या आपल्याला सहन कराव्या लागतील. कारण एक सैतानी बहुमत मिळालेलं सरकार या महाराष्ट्रावर लादण्यात आलेलं आहे. आणि हे बहुमत लोकशाही मार्गाने आलेलं नाही. हे बहुमत असंख्य घोटाळे, पैशाचा वापर, यंत्रणांचा वापर करून आल्यामुळे येणाऱ्या सरकारवर कोणतंही नियंत्रण नसेल. हे बेफाम सरकार असेल. त्याच्यामुळे रश्मी शुक्लांची नेमणूक होईल, अन्य कोणाच्या नेमणुका होतील, ह्याच्यावरती बोलणं म्हणजे भिंतीवर डोकं फोडून घेण्यासारखं असलं तरी आम्ही बोलत राहू. तरी कोणाला आवडो किंवा न आवडो प्रश्न विचारावे लागतील. सरकारला प्रश्न विचारावे लागतील. जिथे सरकार चुकतंय तिथे बोट दाखवावं लागेल. आणि आम्हाला मुंबई असेल, दिल्ली असेल, देशात असेल, प्रसंगी इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न हे उठवावे लागतात. जसं काल अडाणी संदर्भात विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी बोलायला सुरुवात करतात अडाणीचं नाव येण्याआधीच राज्यसभा सभापतींनी सभागृह बरखास्त केलं. ही एक प्रकारची मनमानी आणि हुकुमशाही. अशा प्रकारची हुकुमशाही यापुढे महाराष्ट्राच्या विधानसभेत जरी दिसली किंवा अस्तित्वात आली तरी सुद्धा जनतेनं आम्हाला जे मॅन्डेट दिलेलं आहे, ताकद दिलेली आहे, कमी असेल पण आम्ही लढत राहू. नक्कीच 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 नक्की विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर दहशत निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचा नियुक्त्या जाणून बुजून केल्या जातात. याला कायद्याचं राज्य म्हणत नाही. ही सर्व कृत्य बेकायदेशीर आहे. अनेक अधिकारी निवडणूक निकाल लागताच पुढच्या राज्यकर्त्यांना भेटले. हे सुद्धा गैरकानूनी आहे. तेलंगणामध्ये निकाल लागताच रेवंत रेड्डी यांना तिकडले पोलीस महासंचालक जाऊन भेटले. ताबडतोब त्यांना बडतर्फ करण्यात आलं निवडणूक आयोगाकडे. ताबडतोब बडतर्फ केलं. पण परवापासून महाराष्ट्रातले काही अधिकारी अजित पवारांना भेटत आहेत, काही अधिकारी देवेंद्र फडणवीसांना भेटत आहेत, त्यांच्यावर कारवाई नाही. पण रेवंत रेड्डी यांना त्या राज्याचे पोलीस महासंचालक भेटले बहुमत आल्यावर, तेव्हा निवडणूक आयोगानं तात्काळ कारवाईचा बडगा उगारला. म्हणजे एका राज्याला एक न्याय, दुसऱ्या राज्याला दुसरा न्याय. जे राज्य भाजप बरोबर आहे तिथल्या अधिकाऱ्यांना वेगळा न्याय आणि जे राज्य भाजप बरोबर नाही तिकडल्या अधिकाऱ्यांना वेगळा न्याय, असं या निवडणूक आयोगाचा कारभार सुरू आहे. आणि निवडणूक आयोगापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत कोणावरही जनतेचा विश्वास राहिलेला नाही किंवा ठेवता येत नाही, अशा प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रात आणि देशामध्ये निर्माण झालेलं आहे. अमित शहा मुंबईत येत आहेत. अमित शहा मुंबईत येतात, मुख्यमंत्री ठरवतात आणि RSS म्हणतात की देवेंद्र फडणवीस. मला कोण मुख्यमंत्री होणार याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. मी एकच सांगेन की आज 26 तारीख आहे. आज सरकार स्थापनेबाबत आज शेवटचा दिवस आहे. विधानसभेची मुदत संपते. जेव्हा आम्ही सरकार बनवू शकू अशी शक्यता निर्माण झाली होती काही काळापूर्वी, आम्हाला बहुमत मिळेल, तर वारंवार सांगण्यात येत होतं जर 26 तारखेपर्यंत मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली नाही, सरकार स्थापन झालं नाही, तर राष्ट्रपती राजवट लावली जाईल अशा धमक्या दिल्या जात होत्या. राष्ट्रपती राजवट लावण्याची शक्यता आहे.
कारण आम्हाला सरकार बनवण्यासाठी 3च दिवसाचा कालखंड होता। पण आता हेच लोक बोलायला लागले घटनेमध्ये अशी तरतूद, लांबलं तरी चालतं सरकार बनवण्याचं। पुन्हा तेच आहे की कायद्याचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी जे संविधान निर्माण झालं, ते कायद्याचं राज्य जे आहे ते त्यांच्यासाठी वेगळा नियम, आमच्यासाठी वेगळा नियम आहे। आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री मिळेल महाराष्ट्राला याची अपेक्षा आम्ही करतो, जनतेला अपेक्षा नाही। पण आम्हाला असं वाटतं राज्याला एक नेतृत्व मिळावं। ते कोण आहे हे शेवटी दिल्लीचे अमित शहा किंवा नरेंद्र मोदीच ठरवतील, हे काय इकडले आमदार ठरवणार नाहीत। भारतीय जनता पक्षाकडे स्वतःचं बहुमत आहे, भारतीय जनता पक्षाकडे स्वतःचं बहुमत आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचा जो हक्क आहे सरकार स्थापनेचा तोच राहील असं मला वाटतं आहे। आता पुन्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यात मिळणार का? त्यातच गेले सगळे 48 वर्ष। हा 48 वर्षाचा फॉर्म्युला जेव्हा आम्ही सांगत होतो 2019 साली, बरं का, हा तेव्हा 2.5 वर्षाचा फॉर्म्युला त्यांना मान्य नव्हता। जर 2.5 वर्षाचा फॉर्म्युला तेव्हा मान्य केला असता तर अनेक पुढल्या घडामोडी टळल्या असत्या। पण फक्त माननीय उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला त्रास द्यायचा होता, पक्ष फोडायचा होता, म्हणून हा तेव्हा 2.5 वर्षाचा फॉर्म्युला पाळला नाही। पण आता ते सर्व काही करायला तयार आहे। याच्यात लक्षात घ्या की महाराष्ट्राविषयी, शिवसेनेविषयी किती द्वेष आहे। मुख्यमंत्री पदाची पार्टी होती नागपूरची, रात्री काढली होती, मात्र आता सगळे परत लावून लागले। आता हा प्रशासकीय काम आहे। अजूनही ते आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री आहेत असं मी मानतो। जरी घटनाबाह्य असतील तरी ते मुख्यमंत्री आहेत। ते आता नव्याने निवडून आलेले आहेत, ते आणि त्यांचे लोक। आता जर ते मुख्यमंत्री झाले तर ते घटनेनुसार होते, पण आतापर्यंत आज संध्याकाळपर्यंत ते घटनाबाह्य मुख्यमंत्रीच होते आणि आहेत। आता नवीन निवडणूक झालेली आहे, त्यानंतर जो मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभेल तो कोणी असेल तो लोकशाही आणि घटना यानुसार बसलेला असेल। हिंदी में क्या है, बात ऐसी है कि उनकी चुनाव आयोग ने उनको डीजी पद से हटाया था। उसमें स्पष्ट ऑर्डर थी, हमने उसको ऑब्जेक्शन लिया था कि चुनाव होने के बाद, चुनाव होने तक उनको दूर किया कि जो व्यक्ति निष्पक्ष नहीं है उसको हमेशा के लिए दूर करना चाहिए। उनकी नियुक्ति है वो गैर कानूनी रही और बार बार उस बारे में, चाहे विधानसभा हो चाहे बार हो, हमने उसके ऊपर हमेशा सवाल उठाए हैं। लेकिन अब ऐसी सरकार महाराष्ट्र में आ रही है, गैर कानूनी नहीं बोलूँगा मैं, लेकिन एक शैतानी बहुमत वाली सरकार मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभेल तो कोणी असेल तो लोकशाही आणि घटना यानुसार बसलेला असेल। हिंदी में क्या है, बात ऐसी है कि उनकी चुनाव आयोग ने उनको डीजी पद से हटाया था। उसमें स्पष्ट ऑर्डर थी, हमने उसको ऑब्जेक्शन लिया था कि चुनाव होने के बाद, चुनाव होने तक उनको दूर किया कि जो व्यक्ति निष्पक्ष नहीं है उसको हमेशा के लिए दूर करना चाहिए। उनकी नियुक्ति है वो गैर कानूनी रही और बार बार उस बारे में, चाहे विधानसभा हो चाहे बार हो, हमने उसके ऊपर हमेशा सवाल उठाए हैं। लेकिन अब ऐसी सरकार महाराष्ट्र में आ रही है, गैर कानूनी नहीं बोलूँगा मैं, लेकिन एक शैतानी बहुमत वाली सरकार महाराष्ट्र में आने के बाद इस प्रकार की नियुक्ति, चाहे कानूनी हो चाहे गैर कानूनी, उनको कौन रोक सकता है। अब जो चाहे मनमानी कर सकते हैं, लेकिन ये मनमानी भी मैं इतना ही बोल रहा हूँ, चाहे अपोजिशन के पास ज़्यादा आंकड़ा विधानसभा में नहीं है, लेकिन आज भी जनता जनार्दन में हमारी ही तूतू बोलती है, ये जल्दी पता चलेगा। मुख्यमंत्री पद का जो इस्तीफा है वो आज देने वाले हैं, 26 तारीख हो गई है। महायुति में देवेंद्र फडणवीस को मुख्यमंत्री बनाने के नाम पर काफी जोरों शोरों में चर्चा है। मुख्यमंत्री पद का ये इस्तीफा आने वाले दिनों में क्या मुख्यमंत्री दोबारा देखना चाहिए होगा या परमानेंट? अभी मैं क्या बोल सकता हूँ, कौन मुख्यमंत्री बनेगा? मुख्यमंत्री तो अमित शाह जी और नरेंद्र मोदी जी तय करेंगे। ये दोनों सर्वे सर्वा है, चाहे
चाहे एकनाथ शिंदे की पार्टी हो या चाहे अजित पवार की, ये दोनों अपने पार्टी के बारे में निर्णय नहीं ले सकते क्या करना है। उनके दोनों पार्टी के निर्णय दिल्ली में हो, अमित शाह तय करेंगे एकनाथ शिंदे ने क्या करना है या अजित पवार ने क्या करना है, ये अमित शाह और मोदी जी तय करेंगे। ये दोनों पार्टी उनके गुलाम है, बीजेपी की सब कंपनी है ये। हाँ, तो जो मोदी और शाह जी कहेंगे, जो मोदी जी कहेंगे, जो शाह जी कहेंगे, वही उनको मानना पड़ेगा। बीजेपी के पास बहुमत है, कुछ सीटें कम हो गई, लेकिन मैं मानता हूं उनके पास बहुमत है। अगर बहुमत नहीं है तो उनको बहुमत कैसा प्राप्त करना है, किसी को तोड़ना है, किसी को खरीदना है, उस बारे में लोग माहिर हैं। आपने देखा होगा महाराष्ट्र, तो बहुमत के लिए शिंदे की पार्टी भी तोड़ सकते हैं और अजित पवार की पार्टी भी तोड़ सकते हैं। तो मुख्यमंत्री मेरे हिसाब से भारतीय जनता पार्टी का ही बनना चाहिए। सर, आरएसएस की भी एक आरएसएस बोल रहा है, आरएसएस मुख्यमंत्री बोल रही है, बीजेपी का पूजा तो अभी मुख्यमंत्री है। किसकी लड़ाई आपको लगती है? मुख्यमंत्री मुझे लगता है कि जो आंकड़ा बीजेपी के पास है और नैतिकता के आधार पर अगर हम देखें तो देवेंद्र फडणवीस ही मुख्यमंत्री बनेंगे, ऐसा मुझे लगता है। सर, कल सेशन में जब अडानी के बारे में चला चालू था, अडानी के बारे में चर्चा चला चालू हुई, तो लोगों को एक्सप्लेन कर दिया था लगातार सेशन में अडानी। देखिए, गौतम अडानी के बारे में आप हमें बात नहीं करने देते। ये अडानी आपका कौन लगता है? लीडर ऑफ अपोजिशन खड़गे साहब जब अपनी बात कहने के लिए सदन में खड़े हुए, बात शुरू की भ्रष्टाचार के बारे में, एक उद्योगपति थे, अडानी का नाम लेने से पहले ही हमारे चेयरमैन साहब ने सदन को बर्खास्त किया। ये कौन सा न्याय है? ये कौन सी डेमोक्रेसी? हुई अडानी। अडानी कौन है? भगवान है, विष्णु का अवतार है, क्रांतिकारक है कौन? देश के लिए जेल में गए हैं, स्वतंत्रता संग्राम में कुर्बानी दी है, इमरजेंसी में जेल में थे। कौन है अडानी? तुझे गौतम अडानी टाटा नहीं है, गौतम अडानी बिरला भी नहीं है, और गौतम अडानी बजाज अजीज प्रेमजी भी नहीं है। इतने में कहूँगा। तो जिसके खिलाफ और उनके जो साथी हैं जिनके नाम आए हैं, उनके खिलाफ अमेरिका के कोर्ट ने एक ऐसा वारंट निकाला है भ्रष्टाचार के खिलाफ, जिस भ्रष्टाचार के तार हिंदुस्तान के कुछ लोगों से जुड़े हैं, उनके ऊपर अगर हम पार्लियामेंट में बात करना चाहते हैं, सवाल उठाना चाहते हैं, तो ये मोदी शाह की सरकार हमें बात करने नहीं देती। ये कौन सी डेमोक्रेसी है? ये कौन सी संसद है? बताइए आप। सर, ने दिल्ली में एक बयान दिया है कि ये जो विधानसभा चुनाव के परिणाम आए हैं, इनके पीछे शुक्राचार्य असुरों के जो गुरु है वो कौन है, वो हमें पता लगाना है। महाविकास आघाड़ी में क्या इस बात पे कोई चर्चा चल रही है? चर्चा होगी। हमारी उम्मीद कायम है। ये जो निर्णय लगा है, ये नैसर्गिक निर्णय नहीं है। ये क्या हुआ है, कैसा हुआ है, सबको मालूम है। चाहे ईवीएम हो, चाहे पैसे का अतिरिक्त वापर हो, सब कुछ जो हुआ है बहुत ही गैर कानूनी ढंग से हुआ है। लोकतंत्र में ये नए सब बातें आई हैं हमारे देश में जो 10 साल पहले नहीं थी कभी। लेकिन हम उम्मीद हारे नहीं है, हम लड़ने के लिए तैयार है और हम लड़ेंगे। लीडर ऑफ ऑपोजिशन को लेकर सवाल उठाए जा रहे हैं। भारतीय जनता पार्टी कह रही है कि हम महाराष्ट्र आघाड़ी को लीडर ऑफ ऑपोजिशन लेंगे। एक खबर सामने आई है कि महाराष्ट्र आघाड़ी को पत्र लिखा गया लीडर ऑफ। बात ऐसी है कि ये बाती पत्र व्यवहार चलता रहेगा। सबसे पहले विधानसभा को अस्तित्व में आने दो, सब विधायकों को शपथ लेने दो, सरकार आने दो, विधानसभा शुरू होने दो, बाद में ये बातें चलती रहेगी।